देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो प्रचंड अडचणीत आल्याचं सध्या समोर आलं असून गेल्या 30 दिवसात तब्बल 14,000 उड्डाणं या इंडिगोची रद्द झालेली आहेत। नवीन फ्लाइट ड्युटी आणि विश्रांती नियमांमुळे वैमानिकांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती आणखी बिघडली आहे। सलग तिसऱ्या दिवशी इंडिगोने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळावरून तब्बल 300हून अधिक फ्लाइट्स रद्द केल्यात। DGCAच्या मते देशभरात आतापर्यंत 500 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। चुकीच्या नियोजनामुळे आणि FDTLच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटीमुळे हा गोंधळ वाढल्याचं बोललं जातंय। इंडिगोने DGCAला कळवलं आहे की परिस्थिती सामान्य करण्यासाठी 8 डिसेंबर पर्यंत आणखी उड्डाणं कमी केली जातील आणि कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान मंत्रालयानं इंडिगोच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोलावून मीटिंग सुद्धा घेतली आहे। यामध्ये सर्वाधिक फटका दिल्लीकरांना बसलाय, कारण इथे तब्बल 85 फ्लाइट्स रद्द झाल्या असून मुंबईत 86 फ्लाइट तर बंगळुरूमध्ये 73, हैदराबादमध्ये 64 फ्लाइट रद्द झाल्यात।